नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज मी खूप छोट्या माशांची रेसिपी दाखवते, पण मला हे छोटे मासे मिळत नाही आहेत. ह्या छोट्या माशांचं नाव आहे, आमच्या तरी कोकणात ह्यांना राणे मासे म्हणतात. आता बऱ्याच जणांचं आडनावसुद्धा राणे आहे, पण इथे तरी राणे मासे म्हणतात. पण खूप साऱ्या व्हिडिओंमध्ये मी राणी मासे असं ऐकलं आहे, तर माहीत नाही की आता तुमच्याकडे काय म्हणतात ते. तर मला नक्की कमेंट करा की तुमच्याकडे या माशांना काय म्हणतात. आमच्याकडे तरी राणे मासेच म्हणतात. तर बघा ह्याला मी कोकम आणि मीठ लावलं आहे, म्हणजेच आगळ आणि आपण मीठ लावलं आहे. आणि या पेस्टमध्ये आहे आलं आणि लसूण आहे, त्याच्यानंतर बेडगी मिरची आहे आणि धना पावडर आहे. अशी पेस्ट केलेली आहे ही आपण लावून 15 मिनटं असंच ठेवूया. तर ह्या माशांविषयी बोलायचं झालं ना, तर मला तरी हे मासे जास्त कोण खात असेल किंवा ह्याची चव कशी असेल हे कोणाला माहीत असेल की नाही माहिती नाही. पण मी जेव्हा मार्केटमध्ये जाते तर मला एकदाही हे मासे भेटत नाहीत. आज कुठे जाऊन एक हा वाटा मिळाला, नाहीतर ह्याच्यापेक्षासुद्धा मी जास्त आणले असते. पण ह्याच्यातला हा एकच वाटा माशाचा शिल्लक होता. काय माहिती एवढे कमी मिळतात, त्याच्यामुळे कोण खातं की नाही, नाही खात म्हणून येत नाहीत, काहीच कळत नाही मार्केटमध्ये. पण कोणाला ह्या माशाची चवच माहिती नसेल, जसे लेपा मासे चवीला एक नंबर लागतात ना, किंवा मांदेली तुम्ही खाता त्याच्यापेक्षासुद्धा टेस्टी लागतात हे मासे. जर तुमच्या मार्केटमध्ये मिळाले तर तुम्ही नक्की आणा आणि मी सांगते त्या पद्धतीने बनवा आणि नंतर खाऊन बघा. कोटिंगसाठी आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. आधीच मी मसाला जास्त लावला आहे, म्हणून मी ह्या ज्या कोटिंगमध्ये आहे ना, मसाला टाकलेला नाही आहे किंवा मीठ टाकलेलं नाही आहे. कोटिंग करून पण 15 मिनटं ठेवा तुम्ही आणि नंतर तेलात टाका, कारण तेलात भाजते वेळी ना मग ह्याचं कोटिंग पडणार नाही. 15 मिनटं ठेवलात की व्यवस्थित ते बसतं आणि नंतर मग तेलात उतरत नाही. तर असं फ्राय करा. तर अजून मी तुम्हाला ह्या माशाचं सांगेन की 1.5 वर्ष झालं आहे माझ्या चॅनेलला. एकदाही तुम्ही चेक करा की एकही व्हिडिओ पडला नाही आहे. म्हणजे 1.5 वर्ष मी हे मासे शोधते की आमच्या एरियामध्येच कमी येत आहेत ते कळत नाही आहेत मला. पण राणे मासे जे आहेत ना, हे जास्त कोण खात नाही, कारण त्यांना चव माहिती आहे की नाही माहीत नाही मला. पण खरंच चव तर अप्रतिम आहे ह्याची. आता तुमच्याकडे काय म्हणतायत ते बघा आणि तुम्ही खरेदी करा. ह्याचा कलर मांदेलीसारखा लालच असतो, त्याच्यामुळे लाल मासे दिसले आणि असा सेप दिसला की तुम्ही खरेदी करू शकता आणि खाऊन चव पण बघू शकता. तर आपण बघा तेल गरम झालं आहे, तेलात आपण मासे ठेवलेत, असे पलटी करतोय. छान कुरकुरीत मांदेलीसारखे त्यांना भाजायचे आणि मच्छी जेव्हा भाजतो ना तेव्हा पाटी पोटाने संपूर्ण सगळ्या साईडने व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायची, म्हणजे ती चवीलाही छान लागते आणि व्यवस्थित फ्राय झाल्यामुळे मुलंसुद्धा छान आवडीने खातात. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर इथे असं आपलं बघा राण्या माशाचं फ्राय तयार झालेलं आहे. तर हे जेव्हा मासे तुम्ही खाल तेव्हा तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.